हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आज मी तुमच्याकडे वेगळा ब्लॉग घेऊन आलेलो आहे. आज आपल्याला जायचं आहे कर्जत हाईड आउट फार्म रिसॉर्ट आणि आमच्या सोसायटीचे सगळे कमिटी मेंबर आम्ही जात आहोत. बघा कसे सगळे एन्जॉय मध्ये आहेत आणि धमालमध्ये सगळ्यांनी आपापल्या गाड्या लावलेल्या आहेत. सगळे मजेमध्ये आहेत. आमचे ही सगळे कमिटी गाईज, आम्ही सगळे कमिटी मेंबर पिकनिकला जात आहोत कर्जत. ओके, ही आमची कमिटी मेंबरची फॅमिली आहे आणि मित्रांची पण फॅमिली आहे. तर आम्ही सगळेजण आमच्या सगळ्या गाड्या एक एक लाईनीत लावून आम्ही एन्जॉय करायला जात आहोत. पुढे तुम्हाला काय धमाल असेल ती नक्कीच तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये दाखवेन. माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे सफर अँड एक्साइटिंग नॉलेज. नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जाऊया. आम्ही आता निघालेलो आहेत आपापल्या गाड्या घेऊन एन्जॉय करायला आणि धमाल मस्ती करायला. आम्ही चाललेलो आहे गोरेगाववरून. वाशीचा ब्रिज आलेला आहे. मध्येच माझ्या पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे. एव्हरीवन, आता आम्ही थोड्याच वेळात कर्जतला असलेल्या हाईड आउट फार्म रिसॉर्ट वरती पोहोचत आहोत. 11 मिनिटं दाखवतोय. मस्त नजारा, आजूबाजूचा फर्स्ट क्लास नजारा दिसतोय आणि तिकडे जाऊन आता आम्ही फुल धमाल मस्ती करणार आहोत. सॅटर्डे संडे वीकेंड एन्जॉय. आम्ही आता पोहोचलेलो आहे हाईड आउट रेड सन रिसॉर्ट. रेड सन रिसॉर्ट पण बोललं जातं याला. हाईड आउट यांचं मेन. हॅलो एव्हरीवन, आम्ही पोहोचलेलो आहे कर्जत तिथे हाईड आउट फार्म रिसॉर्टला. खूप छान असं निसर्ग सौंदर्य बघा. समोर दिसतंय तुम्हाला डोंगर दिसत आहेत. डोंगरावरती बघा कसं धुकं आलेलं आहे. मस्त असं वाटतं. हे क्लाउड खाली कसं बघा जमिनीवर उतरलेले आहेत. किती मस्त वाटतंय आणि हे मस्त नजारा. खूप छान असं हे रिसॉर्ट आहे. या साईडला तुम्ही बघाल तर एक तळं आहे आणि मस्त त्याच्यामध्ये कमळ वगैरेचं उमलतात त्याच्यामध्ये. आणि इकडून गेलं की हे बघा या साईडला स्विमिंग पूल आहे आणि सगळेजण चिल आउट करतात, खूप एन्जॉय करतात. मस्त बघूया आपण. या सगळ्यांचा एन्जॉयमेंट चालू आहे फर्स्ट क्लास. आमचे हे मित्रमंडळी तिकडे आहेत आणि खूप एन्जॉयमेंट चालू आहे फर्स्ट क्लास. स्विमिंग पूलमध्ये इथे बघ हे आमचे मित्र आहेत. हॅलो, हाय. येस, आम्ही इथं ब्लॉग चालू करणार आहोत. आमचा ब्लॉग बघायला नक्की तुम्ही राहा. सफर अँड एक्साइटिंग नॉलेज. मस्त स्विमिंगच्या पूलच्या बाजूला गाण्यावरती ताल धरत फुल एन्जॉयमेंट. अरे वा, इथे तर दहीहंडी पण चालू केली. फर्स्ट क्लास एकदम मनसोक्त असं डान्स करत. आणि मुंबईचं हे धकाधकीचं जीवन थोडं पाठी सोडून आम्ही एक जीवनाचा मजा घेण्यासाठी इथे आलो. खूप छान असं रिसॉर्ट आहे. स्विमिंग पूलच्या बाजूलाच आम्ही मस्तपैकी खाणं वगैरे व्यवस्थित करून परत एन्जॉयमेंट स्विमिंग पूलला. धमाल छया छया गाणं. दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो असं म्हणत आम्ही आजचा दिवस इथेच संपवला. दुसरा दिवस. नमस्कार मित्रांनो, दुसरा दिवस सकाळ. बघा किती मस्त सकाळ आहे आणि आता इथे तुम्हाला दाखवतो. सकाळचं व्यवस्थित दिसेल कसं रिसॉर्ट आमचं हे होतं आणि एन्जॉयमेंट केलेलं आहे खूप छान असं. पूर्ण रात्रभरपर्यंत आम्ही स्विमिंग पूलमध्ये होतो. मस्त असं धमाल केली. तिथे आम्ही एक सरप्राईज बड्डे पण मनवला. माझ्या मिसेसचा बड्डे होता आणि तो आम्ही तिकडे मनवला. खूप धमालमध्ये एन्जॉय केला आणि एक मेमोरेबल पार्टी झाली आहे. मस्त आमच्या चिमुकल्यांबरोबर
लेक आहे. लेकच्या बाजूचं हे रिसॉर्ट खूप मस्त असं. आणि इथे आमचा राहण्याचं एक रूम होता. जेंट्स आम्ही सगळे इकडे होतो, लेडीज त्या ठिकाणी होते. हा बघा हा पूल, इथे खूप काल धमाल केली. पूलच्या इथे बाजूलाच हे एक हट तयार केलेलं आहे आणि इथे पण मस्त असतं. बघा किती छान असं वातावरण, इथे चिल करता येतं. लेक आहे बघा, समोर कसे डोंगर दऱ्या आहेत, पावसाचं वातावरण, खूप असं मस्त फील. आमचा तिकडचा रूम दाखवतो. या साईडला हा रूम मोठा आहे. एक जसं आपण डॉर्मिटरी बोलतो, एक हॉल असा, त्याप्रमाणे रूम्स होते. मजा. काल रात्रभर भरपूर पाऊस होता आणि त्या पावसामध्ये पण आम्ही स्विमिंग पूलमध्ये DJ लावून एन्जॉय करत होतो. आता आम्ही निघायची तयारी चाललेली आहे सगळ्यांची. यस, इकडचा रूम दाखवतो आम्ही सगळ्यां मस्तपैकी सगळे. इथे हा रूम होता आमचा सगळ्यांचा. खूप छान असा मोठा असा रूम आहे. 2 वॉशरूम आहेत तिकडेच आणि खूप असं छान वातावरण आणि छान असं हे प्लेस आहे. जेवण खाण्याची वगैरे व्यवस्थित असे व्यवस्था पण होती. तर चला तर मग आपण आता हा ब्लॉग इथेच थांबूया. नक्की इथे तुम्ही भेट द्यायला येऊ शकता. रेड सन रिसॉर्ट आणि आमच्या चिमुकल्याबरोबर आम्ही आलो होतो. सफर अँड एक्साइटिंग नॉलेज माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, लाईक अँड कमेंट.